नमस्कार मंडळी, काय चाललंय तुमचं? चला तर आज आपण बनवूयात उकडलेल्या अंड्याची भुर्जी। नवीन काहीतरी ट्राय करणार आहोत आपण। इथे मी 5-6 अंडे घेतलेले आहेत। त्याला धुवून घ्यायचं आहे एकदा पाण्याने। एका पातेल्यामध्ये 5-6 अंडी घालायची आहेत। त्यामध्ये आपण पाणी ऍड करूयात। पाणी घालून ही अंडे छान 15 ते 20 मिनिटे आपण उकडून घ्यायची आहेत। अंड्याला उकळी आल्यावर ती छान उकडून तयार झालेली आहेत। आता आपण अंडी थोडीशी थंड करून घेऊयात। त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत। अंड्याला बारीक असं कट करायचं आहे। एका अंड्याचे 7 ते 8 तुकडे मध्ये आपण कट करणार आहोत। मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता। तुम्ही पाहू शकता इथे मी अंडे कट करून घेते आहे। आता आपले अंडे कट करून छान तयार आहेत। आपण फोडणीची तयारी करूयात। इथे मी साधारण 2 ते 3 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत। कांद्याला लांब बारीक असं चिरून घेऊयात आपण। तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा चिरून रेडी आहे। आपण आता फोडणीची तयारी करूयात। एका कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे फोडणीसाठी। त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडे 2-3 मिनिटे परतून झाल्यानंतर थोडासा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट ऍड करणार आहोत। कांदा लसूण अद्रकची पेस्ट आपण एकजीव करून घेऊयात। आता हे मिश्रण आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे। आता यामध्ये आपण लाल तिखट चवीनुसार 1 चमचा हळद घालणार आहोत। 2 चमचे काळा मसाला घरी बनवलेला घालायचा आहे। इथे मी घालणार आहे 2 चमचे धने पावडर। तुम्ही पाहू शकताय। खोबरं छान भाजून बारीक वाटून घ्यायचं आहे। ते पण यामध्ये मी 1 चमचा ऍड करणार आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। मसाले सगळे छान परतून घेऊयात। आता यामध्ये आपण घालणार आहोत उकडून बारीक चिरून घेतलेली अंडी। अंडी घालून झाल्यानंतर वरतून घालायची आहे छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। ह्याला आपण छान परतून घेऊयात। 1-2 मिनिटे परतून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफवून घ्यायची आहे भुर्जी। पाणी बिलकुलही ऍड करायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता इथे 2-3 मिनिटे भुर्जी वाफवून झालेली आहे। आपली भुर्जी छान अशी बनवून रेडी आहे। चमचमीत अशी बॉइल्ड एग भुर्जी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा।